मी म्हणतो केव्हाही कुठेही कोणाबरोबरही तुम्ही घरी असा किंवा कामाच्या ठिकाणी असा, एकटे असा किंवा कोणाबरोबरही असा, जे काही तुम्ही करत आहात ते योग्य आहे की अयोग्य असा प्रश्न जर तुमच्या मनात आला, निर्माण झाला, तर एकच प्रश्न फक्त स्वतःला विचारा की मी आता जे करतोय ते माझ्या आईनं जर बघितलं तर तिला अभिमान वाटेल का तिची मान शर्मेनं खाली जाईल? या प्रश्नाचं उत्तर ठरवेल की तुम्ही करताय ते बरोबर आहे की चूक आहे. या प्रश्नात पास झालात, सगळ्या परीक्षा पास झाला. या प्रश्नात नापास झालात तर बाकीच्या सगळ्या परीक्षा पास होऊन सुद्धा तुम्ही नापास झालात असं समजा. सगळे शौर्य गाजवणारे काही चारित्र्यवान असतात असं नाहीये, आणि सगळे चारित्र्यवान काही शौर्य गाजवतात असंही नाहीये. छत्रपतींचं वेगळेपण काय आहे? शौर्यही गाजवलंय आणि चारित्र्यही टिकवलंय. जिजाऊंना अभिमान वाटला आपल्या पुत्राचा, तो याच्यासाठी. आणि काय सुंदर ओळी लिहिल्या सुनंदा शेळकेंनी की अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या छत्रपतीची मी आई आहे. छत्रपतीसारखा पुत्र ही आई देऊ शकते. आईचं महत्व आहे, हे जिजाऊंचं महत्व आहे.